शोधा, ऐकून घ्या. मी काय तुम्हाला म्हणालो, असे डोनेटर शोधा, तुम्ही जाऊया, मी येईन, याच्याशिवाय होईल का ते मला विद्यालय चालवते म्हटलं त्यांनी भौतिकचा त्यांनी उपलब्ध करून द्यायला पाहिजे ना. पण एक तुम्ही इमारतमध्ये घेताना मुलांकडून नाही, कधीपासून तुम्ही संस्था जी आहे ती शासकीय आहे की प्रायव्हेट आहे आपण याला पहिला उत्तर द्या. सर खाडे निधी घेता ना? सर, शासकीय संस्था आहे की प्रायव्हेट आहे? शासकीय आहे. शासकीय आहे तर तिला कोणी करायचं आहे? संस्था प्रायव्हेट प्रायव्हेट आहे. वगैरे घेता मुलांकडून. मग तुम्ही असा जर प्रायव्हेट संस्था आहे तुम्ही मुलांना फी चालू करा आणि तुम्ही प्रायव्हेट सारखी चालवा. तुम्ही सरळ असं सांगा की बाबा जे काय आहे ते पालकांनी बघा, आम्ही काय करणार नाही. अनुदान उपलब्ध होत नसेल दिले तर ना. असं करा. मी बोललो संस्थेला की बाबा हे काम आपल्याला करायला पाहिजे म्हणून त्यांनी 12,000 दिले ना शेवटी. पण त्यांच्याकडे जर एक विचार करा, त्यांच्याकडेच जर पैसे नसतील तर ते कुठनं देतील? तर ही संस्था हे सांगून तुम्हाला जमणार नाही ना. मुलांचं काय करणार तुम्ही? मुलांचं तुम्ही काय आहे का याच्यामध्ये ठेवणार का तुम्हाला? तुम्ही त्यांना काय मुलांना आळे ठेवलंय? आज तुमच्या किचनची अवस्था काय आहे? काय किचनची अवस्था आहे तुमच्या? आपल्याकडे किचनच नाही तर आपण ती व्यवस्था केलेलीच आहे ना. सर तुम्ही व्यवस्था केल्यामध्ये किचन नाही तर तुम्ही व्यवस्था करायला पाहिजे ना. केलेलीच आहे ना. काय व्यवस्था केली? चला बघूया आपण काय व्यवस्था केली होती. काय सांगता? मंडणगड तालुक्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल आज या ठिकाणी आम्ही संघर्ष समिती आणि आंबेडकर हायस्कूलचे पालक यांच्या समवेत आम्ही या ठिकाणी आलो आणि येत असताना या ठिकाणी आम्ही मुख्याध्यापकांकडे चर्चा केली आणि चर्चा केल्याच्या नंतर असं निदर्शनात आलं की इथले शिक्षक जे आहेत, जे मुख्याध्यापक आहेत, ते पूर्णपणे उडवाउडवीची उत्तरं देत आहेत आणि म्हणून आम्ही मुख्याध्यापकांना घेऊन इथं किचन रूमची पाहणी केली. तर किचन रूमची पाहणी करत असताना जे तांदूळ आहे त्या तांदळामध्ये मोठ्या प्रमाणात आळ्या आहेत आणि हे आळ्या असलेल्या तांदूळ ते उकडून मुलांना देतात. ही कितपत योग्य गोष्ट आहे? दुसरी गोष्ट, जे शौचालय आहे त्या शौचालयाची सगळ्यांच्या सहकार्यानं होत असतं. शिक्षक म्हणून तुमची जबाबदारी आहे. शिक्षक म्हणून तुमची जबाबदारी आहे. जबाबदारी आहे नाही जबाबदारी आपण पार पाडता येतं. हे सरळ सरळ दिसते तुम्ही काय करताय ते. आता तांदूळ तुम्ही बघितलं ना तुम्हाला मुलांना तुम्ही पोषणावर घालताय की तांदूळ बघितलं का कसं आहे, किती आळी आहेत त्याच्यामध्ये. हे झाकण किती दिवस झाले पडले काय माहिती.
मग किती घाण आहे बघा. साफ पण नाही. हा? साधं हे पाणी झाकण पण नाही. हे झाकण इथे हे बघा हे झाकण त्या ड्रमाचं झाकण आहे इथं बाथरूम मध्ये बघा. बेसिंग नका उडे. हा बेसिंग बघा हे बघा इकडे बघा या हे बघा बेसिंग कसं टाकून ठेवलंय ते बाथरूमच्या इथे. काय सर सांगताय लेडीज बाथरूमला बघा ते सर्व हे आहे. हे कोणाचं आहे हा व्हिडिओ तुम्ही ते बघा सगळी पाईप बघा कुठं कसा पडला. म्हणजे हे पण काम हे लोक करू शकत नाही. इथे बघा इथे सर साधा पाईप पण तुम्ही उचलू शकत नाही का? आतल्या हा? आणि हे आतमध्ये काय आहे? म्हणजे तुम्ही एक जबाबदारी म्हणजे जबाबदारी तुम्हाला काय पडलंच नाही. हे आतमध्ये एवढे दगड पडले तुम्ही बोलता स्वच्छ आहे. काय स्वच्छ? आता तुम्ही सांगितलं ना स्वच्छ आहे म्हणून. आता तुम्ही तुमच्या कॅबिनला बसल्यावर ते सांगताय स्वच्छ आहे. काय आहे? कशी मुलं जाणार? हे खोललं ते बसत नका दरवाजा म्हणून. अहो सर फोडलं तर ते साफ करायला पाहिजे स्वच्छ करूया. ना. हे कधी साफ केलेलं आहे मला सांगा तुम्ही. किती दिवसाचा हे दिसतंय त्याच्यावर? स्वच्छ करू. हा? साधे इथे साईडला पाईप पडलेले ते उचलू शकत नाही तुम्ही. हे दगड मुलांना जायला तरी तुम्ही रस्ता व्यवस्थित करा. बाहेरून आपण अवस्था बघा काय झालेली आहे. त्या खिडक्या एवढ्या खाली आहेत त्यांना साधा कागद सुद्धा मारलेला नाहीये. जाळी सोडा साधा प्लास्टिकचा कागद तरी मारला पाहिजे होता. 15 दिवसापूर्वी येऊन गेली तेव्हा मला सांगितलं की देतो म्हणून 8 दिवसात. स्थानिक सुविधा तेवढ्या वर्षी पण आहे, संगमंगल झाली.